परभणीमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत संघर्ष समितीच्या सर्व सदस्यांकडून माहिती देण्यात आली। रंगनाथ सोळंके हे पुढे म्हणाले की 42 गाव संघर्ष समितीची स्थापना झाल्यापासून गावांचा पाणी प्रश्न लावून धरला। 8 ऑगस्ट रोजी समितीने रास्ता रोको आंदोलन पुकारलं, मात्र शासनाने आंदोलनापूर्वीच मुख्य अभियंता आणि मुख्य प्रशासक लाभ क्षेत्र विकास विभाग छत्रपती संभाजीनगर यांनी पाणी उपलब्धतेनुसार प्राथमिक सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले। त्यानुसार सर्वेक्षण अहवाल बीड येथील अधीक्षक अभियंता आणि प्रशासक यांच्याकडे सादर केला। आता तो अहवाल छत्रपती संभाजी महाराज कार्यालयाअंतर्गत गोदावरी खोरे विकास महामंडळ यांच्याकडे जाणार आहे। अहवालात रामपुरी बुद्रुक येथून नदीवर उपसा योजना करून 16 गावांचा दुधना नदीवर मगर सावंगी आणि इरद दरम्यान बंधारा बांधणं, दुधना नदीवर कोथळा ते वडगाव दरम्यान बंधारा बांधून उपसा योजना, कुंभारी ते डिग्रस दरम्यान बंधारा बांधून उपाययोजना राबवल्यास 54 गावांचा पाणी प्रश्न मिटणार असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे। मागील अनेक वर्षांपासून 42 गाव संघर्ष समितीकडून प्रशासनाकडे पाणी प्रश्न सोडवण्याची मागणी केली जात आहे, अशी देखील माहिती त्यांनी या पत्रकार परिषदेत दिलेली आहे। जो विषय आहे तो आपल्यासाठी खूप अडचणीचा आहे। आतापर्यंत जायकवाडीचं जरी आपले कालवे आणि डावा कालवा जरी परभणी जिल्ह्यातून गेलेला असला तरी पाहिजे तसं पाणी आपल्या शेतकऱ्यांना ह्या ठिकाणी उपलब्ध होत नाही। वरच्या भागामध्ये जर भरपूर पाणी झालं तर जायकवाडीच्या माध्यमातून गोदावरीला पाणी सुटतं आणि त्या माध्यमातून खऱ्या अर्थानं आपलं नुकसानच होतं। आणि जेव्हा उन्हाळ्यामध्ये पाण्याची आपल्याला आवश्यकता असते तेव्हा मात्र हे पाणी आपल्याला काही देण्यासाठी नकार देतात किंवा त्याचा फार मोठा संघर्ष आपल्याला ह्या ठिकाणी करावा लागतो। आणि त्यामुळंच आम्ही हा सगळा पर्याय शोधून आम्ही ह्या 54 गावं जी मानवत आणि परभणी तालुक्यातली 54 गावं आहेत त्या 54 गावाच्या माध्यमातून जवळपास 45,000 हेक्टर फार मोठा विषय आहे। ह्या 2 तालुक्यातली 45,000 हेक्टर जमीन ओरिताखाली आणण्याची ही जबाबदारी आमच्या शासनाची आहे। त्यासाठी प्राथमिक अहवाल तयार झालेला आहे। तो अहवाल शासन दरबारी आहे आणि तो अहवाल मंजूर करून घेण्यासाठी त्याचं नंतर एस्टिमेट होईल, त्याची वर्क ऑर्डर होईल आणि मला असं वाटते नजीकच्या काळामध्ये ह्या 45,000 हेक्टरला स्वतःचं हक्काचं पाणी ह्या ठिकाणी मिळवण्यासाठी आम्ही सगळेजण यशस्वी होऊ असा आम्हाला ह्या ठिकाणी विश्वास आहे। आणि भविष्य काळामध्ये आम्ही सर्व पक्षीय सर्व सामान्य कार्यकर्ते आम्ही सगळेजण एकत्र येऊन लढा, आमच्या सामान्य लोकांचा लढा आम्ही सामान्य पद्धतीनंच असा एक मोठा लढा आम्ही ह्या ठिकाणी उभारू आणि आमचं हक्काचं पाणी आम्ही आमच्या ह्या ठिकाणी मिळवू असा आम्हाला ह्या ठिकाणी विश्वास आहे। कुठलाही पदाधिकारी आम्हाला याच्यात सहकार्य करेल एवढी आम्हाला अपेक्षाही नाही आणि आम्हाला त्यांच्याकडून जरी त्यांनी सहकार्य केलं तर त्यांचं स्वागत आहे, परंतु कोणी सहकार्य जरी नाही केलं तर आम्ही आमच्या जीवावर हा लढा आम्ही पूर्ण करण्यासाठी पूर्ण तयारीनिशी या ठिकाणी मैदानात उतरलेलो आहोत।